काँग्रेसचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतून जात आहेत. सर, आजचा दिवस तुमच्यासाठी मोठा आहे, काय सांगाल, काय भावना आहे? नाही, आमचा सगळा नगरसेवक अपोजिशनमध्ये आहेत आणि मुंबईच्या जे मेन मुद्दा आज आहे ते पर्यावरणचे आहेत. फर्स्ट डे आम्ही कॉर्पोरेशनला हे मेसेज घेऊन जातो, मुंबईमध्ये प्रदूषण कम करायचं आहे, त्याच्यासाठी फर्स्ट एजेंडामध्ये कसं कमी करू शकतात ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आज महापौरचं इलेक्शन आहेत, आम्ही अपोजिशनला आहोत, आम्ही महापौरला भेटणार आहोत, कमिशनरला भेटणार आहोत. आमच्या सगळा नगरसेवक मुंबईच्या जे आवाज आहेत ते बुलंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये जात आहे. सर, भाजपातर्फे बॅनर लावण्यात आले की मुंबईमधल्या सुवर्ण इतिहासाला नोंद होणार आहे, सुवर्णाक्षराला नोंद होणार आहे. आजच्या दिवशी ते भाजपाचा महापौर बसणार आहेत. तुम्ही कसं बघता ते? महापौर मुंबईचे आहेत, ते पक्षाच्या नाहीत. मुंबईच्या महापौर आहे, आम्ही ते चांगल्या काम त्यांच्यासोबत आहोत. पण हा जे होर्डिंग जे लावलेली आहेत हे मुंबई हायकोर्टचा आदेश आहेत की मुंबईमध्ये असे होर्डिंग आपण लावू शकत नाही. आज मुंबई महानगरपालिकामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या समोर इथे होर्डिंग आणि सगळे लावलेली आहेत, हे गैरकानूनी आहे सगळं. त्याच्यावर मुंबईमध्ये आपल्याला हे मेसेज द्यायचं आहे की आम्ही जे कायदा कानून सगळं सोडून आम्ही करणार आहोत का, की कायद्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका चालणार आहे, हे आता मोठा प्रश्नचिन्ह आमच्या सर्वांच्या मुंबईकरांच्या समोर आलेला आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता महत्त्वाचा असतो. तुम्ही विरोध बसणार आहेत, तुम्ही सत्ताधाऱ्यांना कशा प्रकारे प्रश्न उपस्थित करणार, लोकांच्या प्रश्न कुठले कुठले मांडणार आहेत? मुंबईचे जे प्रश्न आहेत अनेक वर्षापासून मुंबई कोसळलेली आहेत. ते 4 वर्ष नगरसेवक नव्हता मुंबई महानगरपालिका. आता निवडणूक झाली आहे, आम्ही अपोजिशनला आहेत आणि मेन अपोजिशनची जी भूमिका आमची आहे ते मुंबईकरता आवाज, मुंबईकराला कसं सोय दे, ते शिक्षा असो, हेल्थ असो, रस्ता असो, आज आम्ही तुम्ही बघत आहे पर्यावरण असो, त्याच्याबद्दल आमचं सगळं एकदम सकारात्मक आमच्या जे प्रोग्राम आहेत त्याच्यासाठी. मुंबईच्या महापौर झाल्यात त्या काँग्रेसच्या विचारसरणीच्या, त्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये होत्या, त्यानंतर भाजपमध्ये आल्यात. ते तुमच्याच विचारसरणीतून आलेल्या, तुमचं त्यांना सहकार्य असणार आहे? मी जसं अगोदर सांगितलं, मुंबईच्या महापौर मग मुंबईच्या महापौर आहे, पक्षाच्या महापौर नाहीत, मुंबईच्या महापौर आहे. आम्हाला नक्की खात्री आहे की ते आमच्यासोबत जे मुंबईचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आमच्यासोबत राहणार. संजय राऊत म्हणाले की भाजपाकडे एवढा मोठा पक्ष आहे, मात्र त्यांना दुसऱ्या विचारसरणीचा उमेदवार म्हणजे बॉन्ड अँड बॅटम म्हणतात ते भाजपाचा नाहीत, काँग्रेसमधनं आलेल्या उमेदवाराला महापौरपद दिले. ते त्यांचं म्हणणं आहे. मी अगोदर सांगितलं की माझ्या मतावर ठाम आहोत की मुंबईच्या महापौर मुंबईसाठी आहेत आणि आम्हाला असं आश्वासन आहेत की ते मुंबईसाठी काम करणार आहोत. नाही ते करणार तर आम्ही त्यांच्यासोबत आहे, ते नाही करणार ते आमच्या त्यांच्या विरोधात आहोत. धन्यवाद सर आमच्याशी बोलून. कॅमेरापर्सन संतोष कदम सर, मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.